कारण दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी शांततेत आंदोलन चालू होतं, पण ज्या प्रकारे लाठी चार्ज केलेला आहे पोलिसांनी तिथल्या आणि म्हणजे अमानुष मारण केलेली आहे, महिलांची छेडछाड झालेली आहे, त्या विरोधात जे आम्ही आज करतो हे काहीच नाहीये. याच्या भरपूर काहीतरी करायला पाहिजे होतं, पण या सरकारमुळं या सरकारचं असं आहे का म्हणजे चोरी केली तर फाशीची शिक्षा असं हे सरकार आहे. म्हणून या सरकारमुळे त्यांनी कळायला नको की आम्ही सरकारला ते घाबरलोय. प्रॉब्लेम असा आहे या सरकारचा, कारण जेव्हा जेव्हा मोदी डरतो तेव्हा घाबरतो तेव्हा तो पोलिसांना पुढे करतो. तर विनाकारण माणसं घुसून कसं चिघळायला जाईल कुठलाही मोर्चा कुठलं आंदोलन हे त्यांच्याकडून शिकावं, कारण लाठी चार्ज करणं एवढं असं काहीच झालं नव्हतं. धर्मेंद्र प्रधान बरोबर मोदींनी पण राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांनी काही एक शब्द काढायला तयार नाहीये, एक शब्द काढायला तयार नाही. धर्मेंद्र प्रधान बरोबर नरेंद्र मोदींनी पण राजीनामा द्यायला पाहिजे. सरकार ही गेंड्याच्या कातडीची झालेली आहे. सरकार बेशरम आणि म्हणजे आता काय बोलू, एवढे शिवाय तेवढं दिलं तरी त्याला कमी पडतील असं गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. या सरकारला म्हणजे तुम्हाला मी सांगतो की आम्ही क्लिपा बघतोय, बघताना डोळ्याने ज्या बघतोय त्याच डोळ्यातून अश्रू बाहेर येतात. एवढे विचित्र असं म्हणजे मारण करतात लोकांना, म्हणजे आपली पण मुलं आहेत. त्रास झालेला आहे सगळ्यांना. येणाऱ्या पंतप्रधान, तडीपार गृहमंत्री आणि बेजबाबदार शिक्षण मंत्री अशी त्या त्रिकुटाने विद्यार्थ्यांच्या भविष्याची ऐशी की तैशी करून ठेवलेली आहे. तुम्ही बघताय की गेल्या 12 वर्षात अनेक वेळा फुटले तर फुटले, पण फुटल्यानंतरही यावेळेला जेव्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती जो अमानुष अत्याचार झाला त्याला सपोर्ट म्हणून इथेही संपूर्ण भारतभर तुम्ही बघताय की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात अशा प्रकारचे निषेध मोर्चे आयोजित केले जातात. आणि आज तुम्ही इथेही बघितलं की आपल्या वाशीमध्ये सगळ्या नवीन मुंबईतले विद्यार्थी इथे जमलेत. का जमलेत तर त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे. का जमलेत तर त्यांना कळायला लागले की आपलं भवितव्य जे आहे ते चुकीच्या हातात आहे. थोडक्यात सांगायचं तर आपण हुकुमशाहीमध्ये आता जगत आहोत. या हुकुमशाहीत जर बाहेर पडायचं तर ह्यांना विद्यार्थ्यांना एकत्र झाल्याशिवाय आपण त्यांना सपोर्ट केल्याशिवाय ते काय होणार नाही. म्हणून ते सर्व विद्यार्थी इथे जमलेत आणि आम्ही इथे शिवसेना नवी मुंबईच्या वतीनं त्यांना सपोर्ट करण्यासाठी हा मोर्चाचं निश्चित आंदोलनाचं आयोजन केलं होतं. आणि आमचा शब्द आहे सर्व विद्यार्थ्यांना की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तुमच्या सदैव पाठीशी आहे. कुठेही तुम्हाला गरज पडेल तुम्ही आम्हाला कॉल करा, तुम्ही आम्हाला संपर्क करा, आम्ही तुमच्यासाठी 24 तास हजर आहोत आणि राहणार. कारण एकच आहे, लक्षात घ्या, हे मोदी सरकार जे आहे ना हे कोणालाही उत्तर द्यायला घाबरतं. आज तुम्ही जर का बघाल तर अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये एवढी मोठी चोरी झाली आहे, एवढ्या मोठ्या कोट्यावधी रुपयांची चोरी झाली आहे, तर त्या कोट्यावधी रुपयाच्या चोरीला उत्तर द्यायला लागेल लोकसभेमध्ये, म्हणून त्यांनी हा प्रश्न चिघळत ठेवलाय. याचं कारण जर का धर्मेंद्र प्रधान यांनी जर का राजीनामा दिला तर हा प्रश्न सुटून जाईल आणि मग सगळ्या विरोधक जे आहेत ते त्या प्रश्नावरती, अयोध्येचं राम मंदिर आहे त्यात झालेल्या चोरीच्या प्रश्नावरती कॉन्सन्ट्रेट करतील. त्याच्यामुळे त्यांना हे नकोय आणि त्याच्यामुळे त्यांनी हा मोदी सरकारने डरपोकपणा दाखवलाय आणि हे आंदोलन आमचं चालू ठेवायला राहू. ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी आमचा गट नसून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संबंध देशभरामध्ये या सरकारचा निषेध आणि जो दिल्ली येथे जंतर मंतर येथे जो युवकांवर मारहाण केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत. आणि आपण बघत आहात संपूर्ण युवक या ठिकाणी निषेध करण्यासाठी नवी मुंबईतील तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, नैतिकता त्यांनी कुठेतरी जिवंत असेल तर ते लवकरच राजीनामा देतील आणि मोदी सरकार त्या ठिकाणी त्यांचा राजीनामा घेतील. 20 तारखेला दिल्ली ते जंतर मंतरला पोलिसांनी जो अमानुषपणे लाठी हल्ला केला आणि आपण पाहिलं, सगळ्यांनी पाहिलं, अख्ख्या जगाने पाहिलं की या ठिकाणी पोलिसांनी तरुणांना कशी अपमानास्पद वागणूक दिलेली आहे. त्याचबरोबर मुलींना, महिलांना कपडे फाडून आणि काठ्यांनी मारलेले आहे. या सर्व घटनेने संपूर्ण देशाला, जगाला वेदना झालेल्या आहेत आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आधीपासून या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र पोलिसांनी हा जो अमानुष लाठी हल्ला केलाय या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी, या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी आणि हा लाठी हल्ला करणारे जे कोण पोलीस कर्मचारी असतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होण्यासाठी आज शिवसेना नवी मुंबईच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं.